आणि त्यांच्या विरोधामध्ये बोरगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। चला बोरगाव संघाचे ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा विनंती आहे। बोरगाव संघ आपले ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा। धनाजी स्मृती बोरगाव संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल। धनाजी स्मृती बोरगाव संघ आपल्याला विनंती, आपले ओपनिंग पेअर आपण त्वरित मैदानावरती पाठवा। आपण विलंबाने आहोत याची नोंद प्रत्येकाने करून घ्यायची आहे। आपण विलंबाने आहोत त्याची नोंद आपण करून घ्या। चला बोरगाव आपले ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा। खरं तर डोंगर नावे म्हटलं की हे गाव सुनील शेळके सर समालोचक असतील, आमचे समालोचक मित्र आदरणीय दीपवीर बिराडे सर असतील। तर सुनील शेळके सर या गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या वतीने आयोजकांना, समालोचकांना, पंचांना आणि 7 स्टार लाईव्ह या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। सुनील शेळके सर सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती बारामती इथे कॉर्पोरेट लेवलवरती लेदर बॉलचे टुर्नामेंटमध्ये ते समालोचन करत आहेत आणि संपूर्ण भारतातील रणजी प्लेयर त्या ठिकाणी खेळत आहेत। ग्रामीण बिग बॅश खरं तर तिकडे सुरू आहे आणि हा देखील डोंगर नावेकरांच्या सिरपेजात एक मानाचा तुरा इथे सुनील शेळके सरांच्या माध्यमातून रोवला गेलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती या ठिकाणी कॉर्पोरेट लेवलवरती लेदर बॉलच्या टुर्नामेंटमध्ये ते समालोचन करीत आहेत आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला असणार आहेत। त्यासोबत इथे आपण पाहतोय समालोचक असतील, पंच आणि 7 स्टार लाईव्हची टीम या सर्वांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, सर्व खेळाडू मित्रांसाठी शुभेच्छा आल्यात आणि डोंगर नावेकरांसाठी ही एक सन्मानाची गोष्ट आहे। सामन्याला होईल सुरुवात। पहिला बॉल हवेमध्ये उंच गेलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, मिडॉनचे पोहोचले, झेल टिपतील, जगदीश होते तिथे आणि फलंदाजी ते बाद झालेत, विकेट। आकाश बाद झालेत। आकाश यांची थोडीशी आकाश एवढी कामगिरी त्यांची झाली नाही, थोडीशी ठेंगणी कामगिरी आकाश यांची पाहायला मिळाली आणि ते बाद झालेत, माघारी परततील। नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती बबलू दाखल झालेत। बबलू नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत। बबलू आणि नितीन ही जोडी मैदानावरती पहिली विकेट आली आहे। विपुल पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत, मॅन विथ गोल्डन आर्म। विपुल बॉलिंग ट्रॅक वरती, कमालीचा फटका आहे, अप्रतिम, लाजवाब टायमिंग, क्षेत्ररक्षकाचे शर्थीचे प्रयत्न परंतु कोसळलेत तिथे आणि लगेच तिथून आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाने विचारलं, इतर क्षेत्ररक्षकाने विचारपूस जरूर केली, परंतु एफर्ट जर आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात। संपूर्ण समर्पण तुम्हाला पाहायला मिळालं। क्षेत्ररक्षकाचं बॉल वरती फक्त नजर होती, मैदान किती कसं आहे हे पाहिलं नाही, फक्त बॉल वरती नजर त्यांची होती। कमिटमेंट, एखाद्या गोष्टीप्रती असणारं डेडिकेशन खूप महत्वाचं आहे। दीपवीर सर, हे काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही, डेडिकेशन महत्वाचं आहे तुमचं। 4 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। विपुल बॉलिंग ट्रॅक वरती, फुलर लेनचा बॉल आणि इथे अपील पंचांकडे आहे, डॉट बॉल।
डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. विपुल बॉलिंग ट्रॅकवरती 4 धावा धावपलकावरती आहेत. चौकार आला बबलू यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती बोरगाव संघासाठी. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव संघ मैदानावरती खेळतोय. यावेळेस देखील ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल आहे आणि बॉल इथे डॉट असेल. 4 धावा धावपलकावरती आहेत. 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 धावा धावपलकावरती. 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 धावा धावपलकावरती आहेत. बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजनला बॉलला खेळत. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव अतिशय सहज पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्या माध्यमातून 2 धावा इथे पूर्ण होतील. एका धावेंचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालं आणि हे क्रिकेटमध्ये खूप वेळा तुम्हाला कन्व्हर्जन पाहायला मिळतं ज्यावेळेस मिसफील्ड होते. आणि समालोचनामध्ये एक वाक्य आहे, थोडंसं फंबल आणि 2 धावा सहज झाल्या मुकम्मल. 2 धाव्यांनी धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 6. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 6 धावा धावपलकावरती. एका बाजूने खाटेकर संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आई एकविरा खाटेकर संघ, त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. या 2 संघांदरम्यान सामना क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे आजच्या दिवसामधला. इथे डॉट बॉल आपण पाहतोय. आई गावदेवी खाटेकर संघ, त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. या 2 संघांदरम्यान सामना सुरू आहे. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांची मॅच आणि धावफलकावरती धावा असतील 6. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. देऊन मॅच सुरू करा विनंती आहे. सबस्टिट्यूट 6 धावा धावपलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावपलकावरती. सहा धावा धावपलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज विशाल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांच्या भूमिकेमध्ये मंदार राणे आणि हरीश कराळे सरांना आपण पाहत आहे. हरीश कराळे मॅन फ्रॉम नेरळ. मंदार राणे इज ऑल्सो मॅन फ्रॉम नेरळ पोशीर आणि मॅन फ्रॉम पोटगाव मयूर मार्के सर पाटगाव. यावेळेस
बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. लाईन मिस केली, अक्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. डॉट बॉल आहे. खरं तर ही गावं नेहमीची परिचयाची आहेत. कधी नावांमध्ये थोडीशी गपलत होते. डोंगर नावे लक्षात राहिलं. पाटगाव विशाल बॉलिंग ट्रॅकवरती आहे. धावांची सध्या थोडासा दुष्काळ आहे. धावांसाठी धावा शोधणं गरजेचं आहे मैदानावरती बोरगाव संघाला. फुल टॉस बॉल होता इथे. लाईन तर मिस केली. वाईट बॉल आहे. मोठा परिणाम होऊ शकला असता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला जर असता तर इम्पॅक्ट मोठा झाला असता या गोष्टीचा, परंतु झाला नाही. वाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. 7 धावा धावपलकावरती. अपील पंचांकडे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. स्टंपच्या समोर इथे पकडलंय. लेग बिफोर विकेट. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद फलंदाजांनी करून घ्यायची. तुम्हाला जर स्टंपच्या समोर पकडलंय तर तिथे पंचांनी बाद घोषित केल्यानंतर तुम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम असेल, फलंदाज बाद असतील. बोरगाव संघ आपण विनाकारण कॉन्ट्रोवर्सी करू नका. ही आयोजकांच्या वतीने अतिशय स्ट्रिक्ट सूचना आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. नवीन फलंदाज वैभव मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 4 वरती बोरगाव संघाला आणखी एक धक्का लागलाय. थोडासा धावांच्या शोधामध्ये बोरगाव संघ आहे. पहिलाच बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पहा त्या क्षेत्ररक्षकाने जशी ऍक्शन केली त्या ऍक्शनला देखील इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पेनल्टी आहे. तुम्हाला फेक फिल्डिंगच्या आधारावरती 5 धावांची पेनल्टी लागू शकते. याची नोंद आपण करून घ्या. हे अलाउड नाहीये क्रिकेटमध्ये. 7 धावा धावपलकावरती. ज्यावेळेस फटका चांगला वाईडिश लॉंग ऑन रिचनला बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा तिथे प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. क्रिकेटमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी नियम बनवले गेलेत ऑलरेडी. धावपलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 9 धावा धावपलकावरती आहेत. कमालीचा पिकअप शॉट आहे. अप्रतिम दर्जेदार फटका आणि धावा मिळतील 6. षटकार हाफ वॉली होता आणि ऑन साइडला पिकअप शॉट षटकार. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 15 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 15 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जहां हर सर झुक जाए, जहां हर सर झुक जाए वही मंदिर है. जहां हर नदी समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन जो हर जंग जीत जाए वही सिकंदर है. सिकंदर जर बनायचे एखाद्या संघाला तर त्याला तसचे प्रयत्न मैदानावरती करावे लागतील. कारण शेवटी जो जीता वही सिकंदर. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि दोन्ही फलंदाज मैदानावरती प्रयत्न करताना सातत्याने आता पाहायला मिळतील. प्रयत्न करावे लागतील. जिंकण्यासाठी संघर्ष मैदानावरती करावा लागेल.
जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के गाव तब तक पत्थर भी भगवान नाही होता. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न सातत्याने कसोशीने तुम्हाला करावे लागतील. बोरगाव संघ थोडासा अडचणीमध्ये होता, षटकार आलाय आणि तो षटकार इथून मात्र नवसंजीवनी प्रदान करू शकतो. 15 धावा धावबलकावरती 15. त्यावेळेस देखील बॅटचा आतले एज लागले आणि इथे धावेची प्राप्ती होणार नाही. डॉट बॉल आहे. तर बोरगाव हे गाव मला खूप दिवसापूर्वी माहिती, मला वाटतं 2010-11चा काळ असेल. आणि बोरगावचा एक मुलगा आमच्या इथे कॉलेजला होता, राकेश कराळे नावाचा, राकेश काशीनाथ कराळे. तो कॉलेजला माझ्यासोबत होता आणि त्याने सांगितलं की मी सरळ गावचा आहे. सरळ गाव त्याने सांगितलं, सरळ गावच्या जवळ बोरगाव नावाचं गाव आहे, तिथला मी 2010-11चा काळ असेल. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. इथे लीडिंग एज लागलंय आणि सेल इथे टिपला गेलाय. यस, 2 पंचांमध्ये चर्चा आहे, बॅटचा संपर्क आहे की नाही, अपील तर आहे आणि पंच एकमेकांसोबत चर्चा देखील करतायत. जे प्रथम दर्शनी दिसतं ते लीडिंग एज इथून भासलं जरूर, परंतु पंच आता आपल्यापर्यंत निर्णय देतील. तिसऱ्या पंचांकडे चेक केलं जाईल, टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाईल. संपर्क बॅट सोबत आहे की हातासोबत आहे, आता खूप कठीण इथे हा निर्णय असणार आहे. चेक केलं जाईल. नॉट आउट. पंचांचा निर्णय, टेक्नॉलॉजीचा खूप चांगला उपयोग आणि त्यासाठी दाद दिली पाहिजे. 7 स्टार लाईव्हची टीम, कॅमेरामॅन आणि आमचे ऑफिशियल खरं तर अपडेटर मिस्टर अभय खुने अँड कॅमेरामॅन कुणाल राव, दाद दोघांची दिली पाहिजे. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. शिवा खुने कॅमेरामॅन यांची देखील दाद दिली पाहिजे. यावेळेस आपण पाहिलं अप्रतिम हा फटका होता, कमालीचा लॉफ्टेड अप ड्राईव्ह आपण पाहिला आणि बॉल सरळ बॅटने फी मध्ये. धावा मिळतील 4 चौकार. बलकावरती बॉल मैदानामध्ये पोहोचलाय. मॅच सुरू करा विनंती पंचांना, जास्ती विलंब लावू नका.
19 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 19 धावा धावपलकावरती. मॅच बॉल मैदानावरती आहेत. गोलंदाज विपुल बॉलिंग ट्रॅकवरती. बोरगाव संघाची ट्रेन सुरुवातीला अडकली होती, ट्रॅकवरून घसरली होती, परंतु पुन्हा एकदा ट्रॅकवरती ती ट्रेन आली. 19 धावा, कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट. ज्यावेळी स्लॉग स्वीप, हवेमध्ये बॉल आहे आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम पाहायला मिळतोय. फलंदाज बबलू यांच्या बॅट मधून आलाय षटकार, 6 धावा. पंचवीस धावा धावपलकावरती आहे. 25. विपुल गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा, 1 विकेट आणि या षटकामध्ये 2 बॉल डॉट टाकल्यानंतर चौकार आणि षटकार आलाय. फलंदाज बबलू यांच्या बॅटमधून. स्टेप आउट पुन्हा एकदा झालेत. यावेळेस एज लागले थर्डमॅन रिचनला आणि यावेळेस वाचणार नाहीयेत फलंदाज बबलू. यावेळेस माघारी परतावं लागेल. विकेट, फलंदाज बाद. बलकावरती नवीन फलंदाज थोडंसं घाईने मैदानावरती. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम, त्यांचा टाइम तुमच्या येण्या जाण्यामध्ये देखील काउंट होतो, याची नोंद बॅट्समनने देखील घ्या. आणि बॅटिंग ऑर्डर सेट तुमचं असायला पाहिजे. नवीन बॅट्समन त्वरित मैदानावरती आला पाहिजे. थोडेसे घाईने आल्या तर पायाखालच्या मुंग्या मारणार नाहीत. थोडंसं घाईने या विनंती आहे. धावपलकावरती धावा आहेत 25, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ द 3 विकेट. फुलर लेनचा बॉल यावेळेस बॅटला स्लाइस झालाय. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये आणि खेळायचं होतं डोंगर नावे गावात, परंतु बॉल भीमाशंकर आणि सिद्धगडच्या दिशेने गेला. 1 धाव तिथे प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 2 धावा प्राप्त झाल्यात. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर. मैदानावरती छोटासा ड्रिंक्स ब्रेक असेल आणि तोपर्यंत संधी असेल डीजे मास्टरकडे. धन्यवाद. ड्रिंक्स ब्रेक इथे लवकर पूर्ण करा विनंती आहे. पंचांना विनंती आहे, मॅच ऑफिशियल्स मध्ये बराच वेळ गेला रिव्ह्यू साठी वगैरे, थोडीशी घाई करा. मॅच पुढच्या देखील बाकी आहेत आणि चांगल्या उजेडामध्ये, चांगल्या प्रकाशामध्ये आपल्याला अंतिम जो सामना आहे तो देखील पूर्ण करायचा. याची नोंद मॅच ऑफिशियल्स आपण देखील करून घ्यायची आहे. दीपवीर बिराडे सर कमीत कमी टर्नला बसल्यावरती 5-6 वेळा सांगतात. आमच्यापर्यंत देखील सूचना येते 5-6 वेळेस. फक्त गोष्ट एवढीच आहे, ह्या गोष्टीचं महत्त्व एवढंच आहे की
शेवटची जी मॅच होईल ती योग्य उजेडामध्ये होईल आणि कुणावरती अन्याय होणार नाही ही भूमिका त्यांची आहे. चला थोडीशी घाई करा. गोलंदाजी ट्रॅकवरती राज दाखल झालेत षटक क्रमांक 4 साठी. ओ व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज. जबरदस्त बॉल होता. टप्पा खाल्यानंतर मात्र डॉट बॉल इथे आलाय. पहिला बॉल ऑफ्टनच्या बाहेर. खरं तर टेस्ट क्रिकेटची मॅच सुरू आहे की काय असं काही वेळासाठी भासलं कारण बॅट हँग झाली होती. अप्रतिम हा बॉल. इथे लाईन आणि लेंथ मध्ये किती परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळालं. पहिला बॉल अगदी ऑफ्टनच्या बाहेर. हा बॉल लेंथ अगदी स्टंप लेंथ वरती होता परंतु अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन बॉल खूप चांगले पाहायला मिळाले राज यांचे. ज्यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लेंथ वरती हा बॉल. धावबाची संधी आणि फलंदाज धावबाद. विकेट. बिन फलंदाज थोडस घाईने मैदानावरती. चला आपल्याला विनंती आहे. वैभव बाद झालेत. बोरगाव संघ ट्रॅक वरती आलाच होता तर विकेट आली. फलंदाज बबलू बाद झाले. आता वैभव बाद झाले परंतु बबलू यांनी ट्रॅक वरती आणली होती गाडी बोरगावची. धावफलकावरती धावा आहेत 27 रन्स ऑन दी स्कोर. 27 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मनोज मैदानावरती दाखल झालेत. इन ॲट नंबर 6 वरती. क्रमांक 6 वरती मनोज मैदानावरती दाखल झालेत. डोंगर नावे करत एक ऐतिहासिक गाव आहे. ऐतिहासिक भूमी आहे. इथे आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल आणि खरं तर दीप सरांची मायभूमी आहे. जीवनामध्ये 3 माय महत्वाचे आहेत दीप सर. एक आपली जन्मदाती माय, मायभूमी आणि माय बोली या गोष्टी खूप महत्वाच्या जीवनामध्ये. ज्यावेळेस देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीचा फटका. हुक केलाय आणि बॉल लाईक अ बुलेट्स. बंदुकीतून जशी गोळी निघते ना तसा हा बॉल बॅट मधून निघाला. धावा मिळतील 4. चौकार. चार षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 31. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. चला थोडीशी घाई करा. आई गावदेवी खाटेकर संघ आपण घाई करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 31-31. पहिला बॉल भावेश यांचा तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट आलाय. अप्रतिम फटका. व्हाट अ शॉट दॅट इज. अप्रतिम. ब्युटिफुल. स्पेक्टेक्युलर स्ट्रोक. सिक्सर. सेफ फटका क्रिकेट मधला आणि सर्वाधिक क्लास फटका होता. हाफ वॉली ऑफ स्टंपच्या बाहेर लॉंग ऑफ रिजनला
लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहायला सिक्सर आला आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती मनोज यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि डावाला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न ते करतायत. चला घाई करा, थोडीशी विनंती आहे, दोन्ही संघ थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 37 लॉस ऑफ द 4 विकेट. 37 धावा धावफलकावरती आहेत. भाऊ यांच्या बॅटमधून षटकार आलाय. फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने इथे प्रहार करायचा होता. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि येस इट इज बॅटच्या माध्यमातून एकेरी धावाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 38. म्हणजे पंचांचं किती लक्ष आहे इकडे. कॉमेंट्रीकडे देखील पहा तुम्ही. मी पॉज घेतल्यावर त्यांना कळलं की कॉमेंटेटर कशासाठी थांबलाय. ही देखील गोष्ट महत्वाची आहे, कारण पंच आणि कॉमेंटेटर एकमेकाशी सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. कमालीचा बॉल आपण पाहतोय, डीप झाला आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध या बॉलने घेतलाय. फलंदाज त्रिफळाची डीप होणारा हा बॉल होता. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मजा येईल कशा रीतीने बॉल डीप झाला. आपण पाहूयात आपल्या स्क्रीनवरती. नवीन फलंदाज अजित मैदानावरती दाखल झालेत. भाऊ इथे मनोज बाद झालेत. भाऊ अजून देखील मैदानावरती आहेत. 38 धावा धावफलकावरती. 38 लॉस ऑफ द 5 विकेट. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय. कमालीचा फटका डाऊन दी लेग स्टंपच्या दिशेने ड्रिफ्ट झाले होते थोडेसे गोलंदाज आणि अप्रतिम फटका आहे. 3 क्षेत्ररक्षक बॅकअप साठी होते, त्यामुळे कदाचित तिथे धावा वाचल्यात. पहा बॅकअपचं महत्व किती आहे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण टेनिस बॉलचा बाउन्स विकेट कीपर बीट झाले, त्यानंतर आणखी एक क्षेत्ररक्षक होते ते बीट झाले, तिसरा क्षेत्ररक्षक बॅकअप साठी होता त्याने बॉलला रोखले. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आणि भाऊला आपण आता स्ट्राईक एंड वरती पाहणार आहोत. 39 धावा. शेवटचा बॉल होता फुलर लेनचा बॉल आणि एक धाव इथे प्राप्त होईल. कदाचित बॉल हिटिंग द टॉईस, डिफेन्स तिथे केला. शेवटचा बॉल. 40 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धाब्यांचं लक्ष इथे ठेवलंय अगदी खाटेकर संघासमोर. 41 इज द टार्गेट. 41 धाब्यांचं लक्ष असेल आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील आवाज, डोंगर न्हावेचा आवाज, मुरबाडकरांचा द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट आणि माझ्या आवडीमधले एक समालोचक, तंत्रशुद्ध समालोचक आदरणीय दीपवीर बिराडे सरांचा आवाज आपण इथे ऐकणार आहोत. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच साठी जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला एकत्रित व्हायचे. सगळे कर्णधार जयजी शेळके आपल्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रवादी चषक डोंगरडावे पर्व दुसरं क्रीडा स्पर्धेचा अद्भुत क्रीडा सोहळा सध्या
रंगत असताना आजचा निर्णायक चौथा दिवस उपस्थित सर्वांना मागी गणेशोत्सवानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ऑनलाईन व्ह्युअर जे 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स या ऑफिशियल वाहिन्याच्या वतीने आमच्यासोबत जॉईन झालेले त्या सर्वांचं वेलकम. प्रथम दर्शनी पहिल्या डावात 40 बनवलं गेलं. 41चं टार्गेट सेट झालेलं आहे. सुरुवात जबरदस्त केली होती ऋतिकनं, मात्र वैभव भाऊ यांनी मनोज यांनी एक षटकार दाखवला. त्याखेरीज मात्र नितीन अजित या फलंदाजांना हवं तसं योगदान दाखल करते देता आलं नाही. गोलंदाजी मात्र कमालीची राहिली. 2 षटकांचा स्पेल विपुलचा आपण पाहिला. 2 विकेट त्यानं कॅरी केल्या. त्यानंतर विशालचं 1 षटक 1 सुयश त्याला देखील मिळालं आणि अंतिम षटकात भावेश ज्यानं 1 विकेट कॅरी केली. सरमिसल करत असताना 40 धावा बनवल्या. 41चं टार्गेट सध्या सेट झालेलं आहे. निर्णायक द्वितीय सत्राला सुरुवात. ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. 41 टू विन. 41 धाब्याचं टार्गेट. द्वितीय सत्राला सुरुवात. 41 धावसंख्येची आवश्यकता. मॅच मध्ये विजय करता आहे गावदेवी स्पोर्ट्स काटेकरला. पहिल्या डावात गोलंदाजी त्यांची भरलेले, मात्र फलंदाजीमध्ये समाधान आणि विपुल कडून आता अपेक्षित स्टार्ट हवंय या चालू सामन्याच्या दरम्यान. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाला चांगलं युनिट आहे. मागच्या वर्षामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये संघ होता. या वर्षामध्ये देखील चांगली भरदार कामगिरी त्यांची आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. गोलंदाजीसाठी ऋतिक गंभीर अर्थातच बबलू पाहायला मिळत आहेत. .41 टू विन. 41 धावेची आवश्यकता. सामना सुरू होतोय. निर्णायक द्वितीय सत्र. दोनही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम. ऑल द बेस्ट टू बोथ टीम्स. निर्णायक लढत सध्या सुरू होतीये. 41 धाब्याचे छोटेखानी टार्गेट आणि ते चेस करण्यासाठी सलामीवीर समाधान आणि त्यांची सोबत देतो विशाल. ऑल इज सेट. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात आपण बघत आहोत बबलूला. मॅच इज ऑन. पहिला बॉल राऊंड विकेटने चांगला आउट स्विंगर. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडीशी हरकत करत असताना एसटी रक्षकाच्या दिशेने मार्ग शोधताना पाहायला मिळेल. जेव्हा राऊंड विकेटने तुम्ही गोलंदाजी करत असता नॅचरल कोण बनत असतो, नैसर्गिक कोण बनत असतो आणि ॲज अ बॉलर तुम्हाला त्या कोणचा फायदा होत असतो. तोच फायदा पहिल्या चेंडूवरती गोलंदाज ऋतिक गंभीर अर्थातच बबलूला झालेला आहे. या खेळाडूंना देखील विरोधात्मक खाटेकर या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड पटकावला होता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट लेग पुढे आणला. डॅसिंग डाऊन द ट्रॅक. वी शेप मध्ये हा विलोभनीय फटका. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल ओव्हर द लाईन. येतोय तो चौकार. 4 धावा. वरती स्टेप आउट झाले. बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले आणि तदनंतर ऑन दी एप खेळतायत. या चौकाराने धावा संख्या सध्या पुढे मार्गस्थ झालेल्या आपल्याला पाहायला मिळेल ती 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. आक्रमक सुरुवात सध्या या डावाची आपण बघत आहोत. समाधानकडून करण्यात आलेले सुरुवात डॉट चेंडूने, मात्र तदनंतर पलटवार समाधानचा गोलंदाज ऋतिकच्या अगेन्स्ट. लोव फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. ऑफटॉमच्या बाहेर कमिट झाले होते. स्लॉग इट करायचं होतं. चेंडूबाटचा संपर्क करू शकले नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 1 तेरी तो 1 मेरी अशा पद्धतीने हा सामना सध्या पुढे मार्गस्थ होतोय. चौकारानंतर येणारा हा डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्थिर आहे. स्कोर स्टील स्टे ऑन 4. 4 धावा दाखल करते पाहायला मिळतील. करंट सबस्क्रायबर 6023. न्यूली जर आपण या वाहिनीशी जॉईंट झाले असाल तर लगेचच या वाहिनीला आपण सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
तांबले पॉज घेतला आणि तदनंतर बॉल टर्न केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. वन बॉल वरती रोप येतो तो चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. 8 ऑन बोर्ड, 8 धावा दाफल कव्हर. बॉल द्या मॅनेजमेंट कमिटी. बघा जेव्हा जेव्हा मॅच बॉल रिटर्न येईल तेव्हा तेव्हा मॅच बॉलला तुम्ही सामना कंटिन्यू करू शकता. स्कोर 8 ऑन बोर्ड. .4. समाधान गायकरची जबरदस्त कामगिरी मॅच मध्ये. चांगला फ्लाइंग स्टार्ट त्यानं करून दिलाय. 8 धावा दाखल करते सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 41 धाब्याच्या छोटेखानी लक्ष्य मॅच मध्ये चेस करत असताना आपण बघत आहोत तो म्हणजे संघ अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा खाली राहिला. जो बाउन्स अपेक्षित होता समाधान गायकरला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. .4. 5 बॉलचा स्पेल टाकलेला आहे. 8 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत त्या गोलंदाज अर्थातच ऋतिक गंभीररावनं. थांबले पॉज घेतला आणि त्यानंतर टर्न केलाय बॉल. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. .4. जणू काही या मॅच मध्ये डॉट बॉल नंतर प्रत्येक बॉलवरती आक्रमण होताना आपण पाहिलंय आणि पहिल्या षटकाची सांगता झाली. टार्गेट 41 चेस करायचं आहे. प्रत्युत्तरा दाखल बनवल्या गेल्या 12 ऑन बोर्ड विदाउट लॉस. खुणे यांची सुरुवात आज अप्रतिम झालेली आहे. आज मागे गणेशोत्सवाच्या निमित्तानं सकाळीच त्यांचा लक फॅक्टर आय थिंक ऑन झालेला आहे. मॅच कंटिन्यू करा टीम. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव अधिकचा वेळ आपण घेऊ नका. स्कोरबोर्डवर टीमची टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल ते 12 ऑन बोर्ड, 12 धावा, 29 धाब्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. निर्णायक षटक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती यशवंत सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतील. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. निर्णायक दुसरं षटक सध्या मार्गस्थ होते. स्पीडअप अपेक्षित आहे स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. 29 स्टील रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. 29 धाब्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये विजय करता. बॅकफुटवर आले ऑफ साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुपर फ्लॅटेड पॅरलल फटका. अगदी सीमारेषेची समांतर फटका जो देऊन जातोय झटका. टीम स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला. विपुल शिंगोळेचं आक्रमण. 6 धावा षटकार. दाखल करती एकूण अंकित झालेले आपल्याला पाहायला मिळते ती 18 ऑन बोर्ड. 18 धावा दाखल करती. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची कडा आणि सुयश यशनीच आउट. फलंदाज बाद. विपुल आता माघारी परततोय. ब्रेक थ्रू आवश्यक होता आणि तो ब्रेक थ्रू आता दिलाय गोलंदाज यशवंतनं. पहिला धक्का हाय गावदेवी खाटेकरला. न्यू बॅटर के अर्थातच कुमार खाटेकरी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. हार्ड हिटर बॅटर आहेत. नॅचरल अग्रेसिव्ह प्लेयर सध्या बॅटिंग करता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 18, 2 चेंडू ज्यामध्ये एका चेंडूवरती षटकारानं आक्रमण. तदनंतर
विपुल शिंगोलेला प्रत्युत्तरादाखल बाद करत असताना गोलंदाज यशवंतला आपण पाहिलेलं आहे. स्कोर मूव्स ऑन 18, लॉस ऑफ 1 विकेट. मिस टाइम फटका, झेलची संधी, मिड ऑफचा फिल्डर जज करतोय आणि केकेची बारी संपुष्टात. कुमार काटेकरे माघारी परततोय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा आदरा बसतोय. टीम अर्थातच आई गावदेवी काटेकरला. कुमार बॅक टू द पवेलियन. स्कोर 18, लागोपाठचे 2 धक्के बसलेले आहेत. 18ला सध्या 2 विकेट आपण बघत आहोत पडलेले आहेत. 2 विकेट बाद झालेले आहेत. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानामध्ये देवा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन हॅट्रिक, संधी विकेट हॅट्रिकची लेट कट. थर्ड मॅनला फिल्डर फंबल झालेले. झेलची संधी बनली होती मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते झेल पकडू शकले नाही. संधी विकेट हॅट्रिकची होती मात्र तिचं सोनं झालं नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली आपण बघत आहोत. 18 ऑन बोर्ड. 18 धावा दाखल कव्हर 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्विच इट, रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच इट अँड स्वीट इट. बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. दमदार फटका, दर्शनीय चौकार. स्कोर 22. आणखीन एक रिव्हर्स अटेम्प्ट, आणखीन एक स्विच इट. काळे क्षेत्राची निवड. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. चेंडू वेगाने मार्ग शोधतोय तो डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा स्विच इटचा 4 देवाच्या बॅटमधून. 4 धावा. या चौकाराच्या सण धावसंख्या 26-26. विजयासाठी अवघ्या 15 धाब्याची आवश्यकता आता मॅच मध्ये. आई गावदे स्पोर्ट्स काटेकरला. राज थोडा वॉल्यूम द्या. 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 15 धाब्याची आवश्यकता. यानंतर होणारा सामना आदर्श 11 धानिवले आणि त्यांच्या विपक्षात जय गावदे स्पोर्ट्स डोंगरडावे. पहिल्या फेरीतील शेड्यूल नुसार हा सामना चौथा तर ऍडजस्टमेंट नुसार तिसरा सामना असेल. श्री गणेश जयगावनं पहिल्या सामन्यात साई स्पोर्ट्स मानेवलीला परास्त केलेलं आहे. निर्णायक लढत दुसरी सध्या सुरू आहे, ज्या ठिकाणी मॅच आता टर्न झालेली आहे. आई गावदेवी खाटेकरच्या बाजूनं 26ला 2 विकेट पडलेल्या आहेत. मात्र 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही 15 धाब्याची आवश्यकता या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी बबलू अर्थातच ऋतिक गंभीररावची नियुक्ती सेकंड स्पेलमध्ये करण्यात आलेली आहे. स्पीडअप अपेक्षित आहे स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. पहिला बॉल स्लिप आउट होत आहेत. फुलटॉस होता ऑन साइडला. टर्न करण्यात आलेला. मिडविकेटला फिल्डर टीममध्ये उपस्थित. थोडे फंबल झालेत. एक सिंगल सेकंडचा कॉल सुरू होता मात्र नकार आलेला आहे. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर टीमची टोटल सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते ती 27 ऑन बोर्ड. 27 धावा दाखल कव्हर. 17 चेंडू आणि 17 चेंडूत विजयासाठी आवश्यक त्या मॅचमध्ये 14 धावसंख्येचे आपण बघत आहोत. 17 बॉल 14 धावेचं समीकरण. निर्णायक सामना सध्या रंगत असताना ऑन स्ट्राइक देवा. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला फुल लेंथ होता
वेग चांगला पाहायला मिळाला. कमिटमेंट फ्रॉम ऋतिक. हा प्रकार बॅकफुटवर आले, कट केलाय बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर उपस्थित मात्र देतो दूर आहेत. तोपर्यंत 2 धाबे चावते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना दिसतील. या 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झाली ती 29 ऑन बोर्ड. 29 धावा दाखल करते. 15 चेंडू 12 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 5 चेंडू 10 धावेचं योगदान आपण बघत आहोत देवीदासचं. त्याचबरोबर या चालू लढतीमध्ये सध्या त्याची सोबत समाधान देतोय 7-13. बाटच्यातली कडा बॉल मागे शॉट बॅकवर्ड स्कोर लेगला बीट करत असताना पायाच्या साईडनं बॉल अडवला. सेकंडचा कॉल आहे. थ्रो विकेट किपर एंडला अॅक्युरेट आला. धावचीसाठी अपील आणि पंचांनी ती अपील स्वीकारली आहे. फलंदाज बाद. नाहक धाव घेण्याचा प्रयत्न तो जीवावरती भेटतोय देवाच्या. तो परततोय माघारी. धक्का 30 वरती तिसरा. रिप्लाय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती शॉर्टर ऑफ ग्राउंड राहिल्या त्या ठिकाणी. तेव्हा ते बाद होताना पाहायला मिळतात. 30 धावा सध्या दाखल करत 3 धक्के बसलेले आहेत. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत विशाल भोईर. विशाल भोईर बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. 11 धाब्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये. अकरा धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 30 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. बॉल बाकी आहेत 14. मॅच इज ऑन. पहिला बॉल सॉफ्ट रेली खेळतात. दिशा दिली इनफिल्डला. फिल्डर उपस्थित. थोडे फंबल झालेत बॅकअपसाठी. स्वतःला त्यांनी सावरले. तोपर्यंत मिळेल ती फक्त एक सिंगलच्या साईडनं स्कोर बोर्डवर टोटल 31. आतापर्यंत 31 धावा दाखल करते पाहायला मिळतात. 10 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. ऑन साइडला दिशा दिले. मिसफील्ड मिस्टेक फिल्डर कडून आणि त्याच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार होतोय. तो बॅकवर्ड स्क्वेअरलेग सीमारेषेच्या बाहेर. मिसफील्ड मिस्टेक आणि मोबदला तर मोजावाच लागेल. चौकार. पस्तीस धावा दाखल करते. 3 षटकांची अंती. स्पीडअप अपेक्षित आहे. अवघ्या 6 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजय करता. स्टील 6 मोर रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. अपेक्षित आहे स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. 6 धावेची आवश्यकता. पस्तीस धावा दाखल कर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आकाश शेळके गोलंदाजीसाठी. कॅप्टन हिलसेम. 12 चेंडू 6 धावेची आवश्यकता. स्टाकर एंडला विशाल भोईर. पहिला बॉल फुलटॉस. स्विच इट अटेम्प्ट आणि बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. स्विच इटचा चौकार.
या चौकारानं धावा संख्या 39, 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अवघ्या 2 धावेची आवश्यकता. आता विजय अगदी दृष्टिक्षेपात. फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग मुवमेंट फ्रॉम द बॅट ऑफ विशाल बोरवीर. लागोपाठ